स्वाध्याय इयत्ता 8वी पाठ क्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे मोरया क्लासेस. प्रश्न क्रमांक 1 पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प किंवा पराकोटीचा दृढ निश्चय. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दातून व्यक्त होतो. प्रश्न क्रमांक सस्य श्यामला माता. सस्य श्यामला माता. सस्य म्हणजे पिकलेले धान्य. पिकलेल्या धान्याने समृद्ध अशी काळी माती असलेली भारत माता म्हणजे सस्य श्यामला माता. प्रश्न क्रमांक 2 खालील आकृत्या पूर्ण करा. 1 भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील लोक. प्रश्न क्रमांक 2 महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये सक्रियता सुबुद्धता. प्रश्न क्रमांक 3 देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती. नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे, हातातील झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. प्रश्न क्रमांक 3 खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू. विचार प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. व्यक्ती महात्मा गांधी. विचार खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. व्यक्ती साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. उत्तर प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजू व त्याचा छोटा भाऊ राहतो. पण राज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसं त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला. हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर एकदा शेतात फिरत असताना अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाचा चावा घेतला. साप साप मी मोठ्याने किंचाळलो. शेतात काम करणारी आई ताडकन थांबली. डॉक्टरांना आणा असे बाबांना सांगून साप चावलेल्या जखमेतून तोंडाने ती रक्त शोषून घ्यायची आणि थुकायची. तेवढ्यात जवळच असलेल्या दवाखान्यातून डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम पुसली. आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी केवळ आईच्या प्रयत्नामुळे वाचलो. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पण सांगा.